खरीप हंगामाच्या तोंडावर दर्यापूर तालुक्यातील बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय। कृषी सेवा केंद्राकडून युरिया खताचे लिंकिंग करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। या प्रकरणी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मृणाल मनोहरराव इंगळे यांनी थेट जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे धाव घेत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। दर्यापूर शहरातील विविध कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांना युरिया खत हवे असल्यास त्यासोबत इतर अनावश्यक आणि महागडी खते घेण्याची सक्ती केली जाते। अल्पभूधारक शेतकऱ्यांचे यामुळे आर्थिक बजेट कोलमडलंय। दरवर्षी होणाऱ्या या प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे। युरिया सोबत इतर खते घेण्याची सक्ती करणाऱ्या केंद्रावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा आणि प्रत्येक कृषी केंद्रावर अचानक तपासणी करण्यासाठी पथके तैनात करण्यात यावीत। यासह आगामी हंगामात दर्जेदार बी बियाणांचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागानं आतापासूनच नियोजन करावं, अशी मागणी सुद्धा भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मृणाल इंगळे यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे। दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्यांवर केवळ कागदी घोडे न नाचवता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, कारण शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे त्रस्त आहे। त्यात कृषी केंद्राकडून होणारी ही लूट थांबली पाहिजे। जर प्रशासनानं तातडीने दखल घेतली नाही आणि शेतकऱ्यांची पिळवणूक थांबली नाही तर भाजप युवा मोर्चा आपल्या स्टाईलला जाब विचारेल, असा इशारा सुद्धा भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मृणाल इंगळे यांनी प्रशासनाला दिलाय।